4.5 वर्षांपासून एसटी विलिनीकरणाची आस लावून बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची अजूनही थट्टा सुरू आहे। विलिनीकरण तर दूरच राहिलं, मात्र मार्च महिन्यामधल्या पगारातील फक्त 56% रक्कमच एसटी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे आणि यावरून कर्मचाऱ्यांनी इशारा दिल्यानंतर सरकार दरबारी आता पूर्ण पगार करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। डंके की चोट पर सिर्फ विलिनीकरण या नाऱ्यानं एसटी संप होऊन 3 वर्ष झाली आहे। मात्र विलिनीकरण तर सोडाच, आता तर एसटी कर्मचाऱ्यांचेच अर्धे पगार कुठे विलीन होऊ लागलेत असा प्रश्न पडतोय। मार्च महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती फक्त 56%च पगार आलाय। आर्थिक स्थितीमुळे पगार कमी मिळाल्याचा आरोप होतोय। सरकारने एसटी महामंडळाला निम्माच निधी दिल्यानं ही वेळ आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे उर्वरित 44% पगार कधी येणार याची प्रतीक्षा एसटी कर्मचारी पाहतायत। 3-3.5 वर्षांपूर्वी सदावर्ते, सदाभाऊ आणि पडळकर या त्रिमूर्तींनी एसटी विलिनीकरणासाठी एल्गार पुकारला होता। एसटीचं विलिनीकरण व्हावं, कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात मोठा संप तिघांनी घडवून आणला। मात्र विलिनीकरणाच्या ऐवजी इतिहासामध्ये पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 44% कट होऊन फक्त 56% पगार आलाय। संपावेळी एका आठवड्यात विलिनीकरण शक्य असल्याचा दावा करणारे सदावर्ते मागच्या 3.5 वर्षांपासून फक्त विलिनीकरणाचा पाठपुरावाच करतायत। महाराष्ट्र यांना माफ करणार नाही आणि कष्टकऱ्याचं एकच म्हणणं आहे, डंके की चोट पे सिर्फ विलिनीकरण, विलिनीकरण, विलिनीकरण। परंतु विलिनीकरण हे कधी होणार हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। कारण की आता महायुतीचं सरकार आलं, गेल्या वेळेस सुद्धा महायुतीचं सरकार होतं, आता देखील महायुतीचं सरकार आहे। विलिनीकरणाची निर्णय कोण घेण्यासाठी थांबव? तर आम्ही सरकारला आवाज देऊ, आम्ही सरकारला नक्की आता आवाज देऊ। आम्ही आधी सरकारला नोटीस देऊ की सरकारने लवकरात लवकर म्हणजे 7वा वेतन आयोग, शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार, विलिनीकरणाच्या तत्सम किंवा विलिनीकरण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आमचा लढा कधी थांबवलेला नाही। दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सत्तेमध्ये आल्यानंतर एसटी विलिनीकरण व्यावहारिक नसल्याचं सांगून खूप आधीच यू-टर्न घेतलाय। जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हा संप माघारी घेणार नाही। विलिनीकरणाचा विषय या कायद्यानुसार एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना पण माहीत झालेलं आहे। विरोधात असताना संपाच्या वेळेला दगडधोंड्यामध्ये झोपणारे गावगडा फेम सदाभाऊ खोतही विलिनीकरणाचा पाठपुरावा विसरून सत्तेच्या उबदार कुशीमध्ये निवांत झाले। लाल परी हे 70%-80% गाड्या या नॉन एसी गाड्या आहेत। आता टेम्परेचर 45च्या वर गेलाय। खरं तर त्या बसमध्ये बसू शकत नाही। प्रवासी एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो, तिथे उतरतो, पण कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात। आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू। एसटी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे। आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत। जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्यांची भूमिका सुद्धा आहे। त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केलेली आहे। म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही। एरवी खुर्चीवरचे सरकारी निमसरकारी कर्मचारी कार्यालयामधला पंखा बंद झाला तरी काम बंद करतात। मात्र 45 डिग्रीच्या उन्हाळ्यामध्ये वाळूसारखी तापलेली बस चालवण्याशिवाय एसटीच्या ड्रायव्हर कंडक्टरना पर्याय नाही। ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी सावलीत आणि गोल फिरणाऱ्या खुर्चीत आहे त्यांचे पगार थकल्याचं आजवर क्वचितच तुम्ही ऐकलं असेल। मात्र श्रमिकांना पगारवाढ तर सोडाच, आधीचाच पगार तरी पुरा द्या असं म्हणत झगडावं लागतंय। डंके की चोट पे विलिनीकरण तर अजूनही दूरच राहिलंय, पण पगार आया आधा काटके असं म्हणण्याची वेळ आली आहे। आज गाड्यांची जर परिस्थिती बघितली, अतिशय उन्हामध्ये काम करतोय, खालून गरम 100% टेम्परेचर आहे, वरून 50% टेम्परेचर आहे। एवढ्या टेम्परेचरमध्ये असा काम करत असताना सुद्धा जर त्याला वेळेवर जर पगार मिळत नसेल तर हे कर्मचाऱ्यांचं खरंच दुर्दैव आहे। आम्ही दिवाळीला फेस्टिवल ऑर्डर भरला, तो नाही भेटला, ईदला भेटला,
भरला तो नाही भेटला, आता 14 एप्रिलला भरला तो नाही भेटला. तरी ठोकशाही असून सनी एस टी महामंडळ आमच्यावर गुंडा म्हणजे दादागिरी करू होती. तुम्ही आता एक तर बघितलं असं एस टीमध्ये अगोदरच आमच्या 350 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे केवळ आणि केवळ आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्या आणि परत तेच पाऊल आम्हाला उचलण्याचं या ठिकाणी काम सरकारने आमच्यावर आणलेलं आहे. काय झालं, मध्यंतरी विधिमंडळात प्रश्न आला, काही लोकांनी आंदोलनं केली, पण त्याच्यात एस टी बँकेचे 40 कोटी रुपये दिले आणि पीएफ मध्ये काही ॲडव्हान्स द्यायचे होते ते दिले आणि त्याच्यामुळे एस टी महामंडळाकडे 130 ते 135 कोटी इतका निधी राहिला आणि त्यामुळे त्यांचा नाविलाज झाला आणि म्हणून हा 56% पगार द्यावा लागला. संप काळात सरकारने कबूल केलं होतं खर्चाला लागणारी आणि वेतनाला लागणारी सगळी रक्कम सरकार देईल, पण झाले उलट. आमचे प्रतिपूर्ती रक्कम आहे तीच ते देत नाही, ही रक्कम द्यायची राहिलीच बाजूला. सरकार याच्यात लबाडी करत आहे, सरकारने पळ काढलेला आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.